रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार फ्रेंड, मी शीतल. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवरती मी मेकअप, फॅशन, स्किन केअर, ब्युटी टिप्स असे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. स्टेप नंबर 1, रिमूव्ह मेकअप आणि डस्ट. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावरती जो काही मेकअप असेल किंवा जे काही आपल्या चेहऱ्यावरची धूळ वगैरे असेल ती साफ करणं फार गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी चेहरा वॉश करणं फार गरजेचं असतं. तुम्ही जर मेकअप लावला असेल तर तुम्ही मिसलेनियर वॉटरने आपला चेहरा जो आहे तो क्लीन करायचा आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावरती फेस वॉश करून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे चेहऱ्यानंतर फेस वॉश करून घ्या. असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरची जे डर्ट आहे, मेकअप आहे ते रिमूव्ह होऊन जाईल आणि तुमची स्किन जी आहे ते रिपेअर होण्यास मदत होईल. फेस वॉशमध्ये तुम्ही ॲज अ क्लिन्झर वापरा. तुम्ही घरगुती पण क्लिन्झर वापरू शकता किंवा तुम्ही जर रेडीमेड क्लिन्झर वापरू शकता, म्हणजे जे आपलं प्रोडक्ट असतात ते. पण जर तुम्हाला घरगुती जर क्लिन्झर वापरायचं असेल तर तुम्ही कच्चं दूध घ्यायचं आणि कॉटनच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावरती छान त्याच्याने पुसून घ्यायचं आहे. तुम्ही स्किन केअरमधली तिसरी स्टेप आहे सिरम. तुम्ही सिरम वापरायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरती. तर सिरम सगळ्यात महत्त्वाचा आपल्या स्किन केअरमधला पार्ट असणार आहे. तर सिरम तुम्ही जर बिगनर फ्रेंडली असाल ना तर तुम्ही सिरममध्ये तुम्ही नायासिनामाइड सिरम वापरू शकता. तर नायासिनामाइड सिरम हे ॲक्ने आणि पोर्स ज्यांना त्रास असेल तर ते कमी करण्यास मदत करते. तुम्ही जर कधी सिरम वापरत असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट किंवा पिगमेंटेशन असेल तर तुम्ही त्यामध्ये व्हिटॅमिन सी सिरम वापरा. आणि जर तुम्हाला जर सिरम वापरायचंच नसेल तर सिरमला और ऑप्शनमध्ये जर वापरायचं असेल तर तुम्ही ॲज अ ॲलोवेरा जेल हे सिरम म्हणून वापरू शकता. ते तुमच्या चेहऱ्याला स्मूथ ठेवण्यास मदत करेल आणि तुमची स्किन जी आहे ती रिपेअर करण्यास. जर तुमच्या स्किन टाईपमध्ये म्हणजे स्किन केअरमध्ये जर कधी सिरम वापरलेलं नसेल तर सुरुवातीला तुम्ही स्ट्रॉंग प्रोडक्ट टाळायचे. तुम्ही एकदम सॉफ्ट आणि कमी लेवलचे जास्त म्हणजे कमी कंटेंट जास्त त्याच्यामध्ये तेच सिरम वापरायचं आहे. आणि प्रोडक्ट वापरताना कधीही पॅच टेस्ट करून घ्यायची. विदाऊट पॅच टेस्ट चेहऱ्यावरती कुठलाही सिरम अप्लाय करू नका. कधी तुम्हाला सूट होईल कधी नाही होणार. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही सर्च करूनच सिरम. आणि नंतरची स्टेप आहे आपल्या डोळ्यांची काळजी, कारण की आता आपण दिवसभर खूप मोबाईल बघतो, काम करतो, पीसीवरती, ऑफिसला म्हणजे बरेच कामं असतात. तर आपल्या डोळ्यांना पण खूप स्ट्रेस येतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती आपल्या डोळ्यांच्या खाली जे आहेत ते डार्क सर्कल वाढतात किंवा आपल्या झोपेच्या कारणामुळे, स्ट्रेसमुळे खूप गोष्टींच्या अशी खूप कारणं आहेत की ते आपल्या चेहऱ्यावर आपल्या डोळ्यांवरती डार्क सर्कल येत असतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांची काळजी घेणं पण फार गरजेचं आहे. तर आपल्या डोळ्यांसाठी अंडर आय क्रीम वापरू शकता. तुम्ही जर अंडर आय क्रीम कधी वापरली नसाल तर त्याला बेस्ट तुम्ही आपले बदामाचे 2 थेंब घ्यायचे आहेत आणि आपल्या रिंग फिंगरच्या बोटाने आपल्या रिंग फिंगरच्या याच्याने आपल्या अंडर आय भोवती आपल्याला छान त्याच्याने हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आहे. असं तुम्ही डेली करायचं आहे. तुम्ही जर असं 21 दिवस जरी फॉलो केलं तरी तुमच्या अंडर आय. आणि लास्टची जी स्टेप आहे ती आहे नाईट क्रीम किंवा मॉइश्चरायझर. आता नाईट क्रीम तुम्ही तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डनुसार तुम्ही वापरू शकता. नाहीतर आपलं बेस्ट आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचं आहे. मॉइश्चरायझर आपल्याला स्किप करायचं नाही आहे, कारण की आपण रात्री झोपतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्याला बराच वेळ भेटतो की आपली जी स्किन असते किंवा आपली बॉडी असते रिलॅक्स असते. त्यामुळे जे आपण जी पण स्किन केअर फॉलो करतो ना त्याचा 100% रिझल्ट मिळतो. त्यामुळे जे पण प्रोडक्ट अप्लाय करतो ना त्याचा 100% आपल्या चेहऱ्यावरती बेनिफिट होत असतो. त्यामुळे झोपताना आपल्याला लास्टची जी स्टेप आहे ते आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे, कारण की मॉइश्चरायझर लावल्याने आपल्या स्किनला हायड्रेट मिळते आणि ओव्हरनाईट आपली स्किन रिपेअर होण्यास चांगला. आता स्किन केअरमध्ये आपण चेहऱ्याची काळजी घेतली, डोळ्यांची काळजी घेतली, तशीच आपल्याला लिप्सची पण काळजी घ्यायची. झोपण्यापूर्वी आपल्या लिप्सवरती आपल्याला लिप बाम अप्लाय करायचा आहे. तुम्ही रेडीमेड लिप बाम अप्लाय करू शकता जो आपल्या प्रोडक्टमध्ये असतो तो. अदरवाईज जर तुम्हाला घरगुती लिप बाम पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आपले गावरान तुपाचे थोडंसं त्याच्याने आपल्या होटांवरती छान मसाज करायचा आहे. त्याच्याने आपले जे लिप्स आहेत म्हणजे आपले जे होठ आहेत सकाळी उठल्यानंतर एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग करण्यास देखील मदत होईल. म्हणजे आपल्या होटांवरती जी साल वगैरे येते किंवा कातडी पकडून येते किंवा खूप ड्राय होतात ते ड्राय होणार नाही. म्हणजे आपले होठ पण जे आहेत, लिप्स पण आहेत ते हायड्रेट होतील. तर त्यासाठी तुम्ही फक्त आपल्याला तुपाने थोडासा मसाज करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही तुमचे ॲज अ लिप बाम तुम्हाला जो पण टिंटेड लिप बाम वापरत असाल. आणि स्किन केअर करत असताना आपण काही मिस्टेक करतो ते आपल्याला त्या मिस्टेक टाळायच्या आहेत. सनस्क्रीन तुम्ही डे टाईमला असाल तर तुम्ही सनस्क्रीन कधी स्किप करू नका. नाईट टाईममध्ये तुम्ही मॉइश्चरायझर कधीही स्किप करायचं नाही. तुम्ही कुठलंही स्किन केअर नाही फॉलो केलं म्हणजे सिरम, लिप बाम, अंडर आय जेल हे कुठलाही नाही केलं तर तुम्हाला रात्री फक्त मॉइश्चरायझर देखील लावलं तुम्ही तरी तुमच्या स्किनला चांगला रिझल्ट मिळू शकतो. तर आपल्याला हे काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या टाळायच्या नाही. त्या रेग्युलर बेसिसमध्ये आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आपण रेग्युलर बेसिसमध्ये कुठलीही गोष्ट फॉलो केली, कुठल्याही गोष्टीमध्ये जर कन्सिस्टन्सी
असे आपण बरेच व्हिडिओ बघत असतो की रिझल्ट कधी मिळेल. सगळे व्हिडिओमध्ये सांगतात स्किन केअर फॉलो करा, हे फॉलो करा, ते प्रोडक्ट लावा, हे प्रोडक्ट लावा. पण हे प्रोडक्ट लावून आपल्याला रिझल्ट कधी मिळणार आहे? तर आता कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट मिळण्यासाठी आपण कन्सिस्टन्सी ठेवणे फार महत्त्वाचे असते आपल्या याच्यामध्ये स्किन केअरमध्ये. तुम्ही कन्सिस्टन्सी जर कायमस्वरूपी जर वापरलं तर तुम्हाला 100% चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तर आता कुठलाही स्किन केअर फॉलो करताना बेसिकली 7 दिवस तुम्ही रेग्युलर फॉलो करा, तर तुमची स्किन जी आहे त्या ग्लोईंग करण्यास मदत होईल. आणि तुम्ही कुठली ट्रीटमेंट जी आहे ती 21 दिवस ते 28 दिवस जर फॉलो केली तर तुमच्या स्किनमध्ये तुमचं स्किनचं टेक्स्चर इम्प्रूव्हमेंट दिसायला देखील मदत होईल. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिगमेंटेशन असेल ते पण कमी होण्यास मदत होईल, किंवा डार्क स्पॉट असतील ते पण फेड आउट होण्यास मदत होईल. तुमच्या स्किनवरती रिंकल्स असतील, फायलन असतील ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर होण्यास मदत होईल. तर कुठलीही जी गोष्ट आहे, कुठलेही स्किन केअर फॉलो करताना कमीत कमी आपल्याला 21. हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हीही स्किन केअर फॉलो करतात आणि तुमचा स्किन टाईप कोणता आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला पुढे कुठल्याही टॉपिकवरती व्हिडिओज बनवले पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटू अशा पुढच्या व्हिडिओसोबत.